5 राज्यांच्या निवडणुका होत नाही तोवर केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाऊ नये, त्यामुळे लोकांना आश्वासनांची भूल पडू शकते, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ते रंगशारदात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते। नोटाबंदीनंतर देशातील परिस्थितीवरती बोलत त्यांनी सरकारवर देखील टीका केली आहे। इतकंच नाही तर शिवसेना अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा मिळाली आहे। वर्षाला 1 रुपया लीजवरती जागा देण्यात येणार आहे। राज्य सरकारने या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलंय। 30 वर्षांसाठी ही जागा लीजवरती देण्यात येणार आहे। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून स्मारकासाठी सुरू असलेली जागेची शोधाशोध आता थांबली आहे। मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरील शिवसेनेच्या थीम पार्कच्या स्वप्नावरचं संकट तात्पुरतं टळलंय, कारण सुधार समितीत मंजूर झालेला लीज धोरणाचा प्रस्ताव शिवसेनेने सभागृहात रोखला। त्यामुळे आता याबाबतचा निर्णय महापालिका निवडणुकीनंतरच होणार आहे। रेसकोर्स सोबतच 236 भूखंडांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव देखील आता प्रलंबित पडले। 5 वर्षांपूर्वी मुंबईतल्या पाणीपुरीवाल्यांना जेरी सांडणारी अंकिता राणे आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अंकिता मनसेकडून ठाणे महानगरपालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तशी तयारी देखील तिनं सुरू केली आहे। सध्या तिला मनसेच्या विद्यार्थी सेनेचं उपाध्यक्षपद देण्यात आलंय। अंकिता राणे हिनं मोबाईलच्या कॅमेऱ्यात पाणीपुरीवाल्यांचा किळसवाणा प्रकार रेकॉर्ड केलेला होता।